11 जून रोजी रेणुका गुलमोहर सोसायटी येथे उभयकर कुटुंब आणि कदम कुटुंब यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचं रूपांतर रितीश उभयकर याने कदम कुटुंबावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं. त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर त्या गुन्ह्यामध्ये एक रितीश उभयकर हा विधी संघर्ष बालक म्हणून आहे आणि त्याची आई असे दोन दोन जण आरोपी करण्यात आलेले आहेत. किरकोळ घरातील वाद होते, त्याचं रूपांतर हे चाकू हल्ल्यावरती आलं. नाही, चालू आहे आमचा. आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात सादर केला असता त्यांना मंडेपर्यंत पोलीस रिमांड भेटलेली आहे. अजून गुन्हा करण्याचा उद्देश काय किंवा अजून कोणाचे सहभागी आहे त्याबाबत चालू आहे. आई वडिलांना एवढंच आमचं सांगणार आहे का आपला मुलगा कुठं राहतो, काय करतो, काय त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि हे जे मोठमोठे गंभीर गुन्हे होते त्यापासून त्यांना वाचवा. हो, त्यांचे 3 वर्षापूर्वी एक किरकोळ वाद झाला होता, त्याबाबत पण त्यांनी पोलीस तक्रार केली होती. संतोष कदम यांची मिसेस. काल जो 2-4 दिवसापूर्वी आमच्यावर हल्ला झालेला आहे, ते आम्ही पहिले शांतपणे लिफ्ट मधून येत होतो, काहीही वाद नव्हता. आम्ही दोघांचीच चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये उगाच त्याने हस्तक्षेप केला. मी याला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुझ्याबद्दल बाबा आम्ही बोलत नाहीये, आमचा विषय चाललाय. पण त्यानेही ते चालूच केले, शिव्या दे आणि आम्हाला नाही ते बोलणं, वडिलांवरून शिव्या देणं, घाणेरड्या शिव्या देणं. त्याला 2दा-3दा मी सांगितलं, पण माझ्या मुलींना घाणेरडं बोलणं, धमक्या देणं, आई वडिलांवरून शिव्या देणं. जेव्हा त्यांनी माझ्या बाबांवर बोलायला सुरुवात केली, माझ्या बाबांवर घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा मला माझा राग कंट्रोल नाही झाला आणि झटापट झाली. जेव्हा त्यांनी माझ्या मुलींना पण धमकी दिली की तुला आणि तुमच्या फॅमिलीला मी संपवून टाकेन, आणि त्या थोड्या झटापटीनंतर आमचा वाद मिटला होता. शेजारी आले, आमचा वाद मिटला, आम्ही आपापल्या घरी गेलो. 3 वर्षापूर्वी अशीच पोलीस कंप्लेंट झाली होती, माझ्याकडे त्याची रिसीट होती. आम्ही ठरवलं की ही लोक नेहमीसारखी जाऊन पोलीस कंप्लेंट करणार, त्याच्या आधी आपणच जावे आणि आपण पोलीस कंप्लेंट करावी. म्हणून आम्ही दोघं हजबंड वाईफ पोलीस कंप्लेंट करायला परत घराच्या बाहेर पडत होतो. दरवेळेसारखे उभयकरांची मिसेस बाहेर उभीच होती. टोकून बोलणं, टोमणे मारणं, शिव्या देणं हे आईकडूनच शिकलेला आहे मुलगा. त्याने काय केलं, दरवेळेसारखं तिने आम्हाला परत विक्षिप्त शब्दात बोलणं, शिव्या देणं चालू केलं. आणि जसं तिने शिव्या द्यायला लागली, मी तिला एकच शब्द बोलले की आम्ही बाहेर जातोय. आणि आम्ही जसं निघालो तिथून, तसं शांतपणे ऋषी तिथे आला. त्याने हातामध्ये हँडग्लोव्ज घातलेले होते, सुरा घेतलेला होता. हे सगळं प्री प्लॅनिंग होतं मर्डरचं. जसं काय प्रत्येक पूर्ण फॅमिलीने मिळून ठरवलं होतं की आज ह्या फॅमिलीला संपवायचं. जर साधा म्हणजे रेग्युलर जर आपण जेव्हा चिडतो, येतो, एखादी काठी घेऊन येतो, एखादा सुरा घेऊन येतो, हँडग्लोव्ज वगैरे घालून जो मुलगा येतो तो प्री प्लॅनिंगने येतो. तो प्री प्लॅनिंगने आला, इथं शांत उभा राहिला एक साईडला. जेव्हा माझे मिस्टर शूज घालायला खाली वाकले, तेव्हा त्याने पाठीमागून हल्ला केला. 3 ते 4 वार त्याच्या पाठीमध्ये खुपसले. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये 2 ते 3 वार केले. त्याच्यानंतर तो मला आणि माझ्या मुलींना धमक्या देतच होता की तुम्हाला पण मारणार, तो माझ्यावर वार करणार. त्यातला 3रा वार माझ्या नवऱ्याने त्याच्या स्वतःच्या अंगावर घेतला. त्याला तिथेही 6 टाके पडले, डोक्याला 12 टाके आणि कमरेला टाके किती पडले ते मला आता माहिती नाहीये, पण ती सर्जरी आहे. 6 इंच खोल जखम झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याची आई त्याला त्याच्यानंतरही पाठीशी घालत होती. ती मला मी बाहेर यावं किंवा मी बाहेर येऊन माझ्यावर पण परत वार करता यावा ह्याच्यासाठी ती मला बाहेरून घाणेरड्या शिव्या देत होती. आणि तो मुलगा पण, तुम्ही बाहेर या, मी तुम्हाला संपूर्णच टाकणार आहे आज, ह्या प्रकारचे शब्द त्याचे खाली बाहेरही तेच चालू होते. एक साधी आई म्हणून त्या लेडीची ती भूमिका होती की मुलाला एखाद दुसरा फटका देऊन की हे करू नकोस किंवा ह्याच्यापासून ती थांबू शकली असते, पण तिनं त्याला बढावा दिलेला आहे. परत हे एवढं करून ती थांबली नाही. तिने त्या मुलाचे हँडग्लोव्ज सुरात लपवला, तो खिशात भरून घेतला. दोघांनी मिळून गुपचूप ते लिफ्टमध्ये बसून खाली आले. खाली येतानाही त्यांनी सोसायट्यांना हेच सांगितलं की कदमांनी माझ्या मुलाला मारले. रडण्याची खोटी नाटकं केली आणि ते वडील गाडी काढून आधीच ऑलरेडी खाली उभे होते. मस्तपैकी 2-3 गाडीत बसले आणि इथून निघून गेले. हे प्री प्लॅन मर्डर होता, हा चुकून किंवा रागाच्या भरात केलेला नव्हता.
हा चांगला डोक्याने ठरवलेला होता तिघांनी, नाहीतर 7 इंचाची जखम हे 11 वयातला मुलगा करू शकत नाही. एवढंच मला बोलायचंय. आम्हाला पोलिसांकडून किंवा सगळ्यांकडून न्याय हवाय. हा मुलगा जर उद्या सुटला तर आमचे आणि आमच्या फॅमिलीचं रक्षण कोण करणार, आणि याची जबाबदारी पूर्णतः उभयकर कुटुंबांवर येणार आहे. जर आम्हाला काही झालं ह्याच्या पुढे तर त्याला पूर्ण जिम्मेदार उभयकर कुटुंब असेल. नमस्कार.